विक्रम चल. विक्रम ये ना, तिथेच का उभा आहेस? खरं सांगू देवयानी, आम्हाला इकडे आलो ना की खूप अपराधासारखं वाटतं. का? खरं तर देवयानी, तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा इथे वावरताना तुझ्या निरागसपणे वावरतेस. या क्षणी आम्हाला फक्त अपराधासारखं नाही वाटत आहे, आम्हाला आमची लाज वाटते. विक्रम प्लीज, असं बोलून ना आता तू मला त्रास देतोयस. हे बघ विक्रम, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. आता जुन्या आठवणी काढण्यात काही अर्थ आहे का? आणि माणूस चुकीचा वागत नाही, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला चुकीचं वागायला भाग पाडते. ह्यापुढे मी कायम हसत राहावी असं तुला वाटत असेल तर हा विषय बंद. प्रॉमिस? प्रॉमिस. खरं सांगू, तू काय बोलतेस ना, आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की तुझी साथ आम्हाला हवी आहे. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे अशी कुठली परिस्थिती आपल्याला वेगळं करणार असेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही. तुझ्याकडनं फक्त हेच अपेक्षित आहे. आतापर्यंत काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा आयुष्याचा आता आपण नव्याने विचार करायला हवा. विक्रम काय करतोयस? विचार करता. चक्क? खरंच आम्ही आता विचार करतोय. कसला विचार करतोयस मला पण सांग. आम्ही असा विचार करतोय की खरं तर विचार करणं हे आमचं कामच आहे. त्यापेक्षा शाळेतल्या एका शहाण्या मुलाप्रमाणे तुझ्या समोर बसून आयुष्य समजून घेण्यात जास्त शहाणपण आहे, नाही का? प्लीज काय करतोयस हे? नाही, आम्ही खरंच सांगतोय. सांग ना आम्हाला, आयुष्य म्हणजे काय? मी चालले चालले माझी क्षितिजाची वाट, ओळखीच्या वाटेवरी सुख उभे घनदाट. ओळखीच्या वाटेवरी, स्मरणाच्या काठावरी, आठवणीच्या पाखरांचा थवा, पावलाच्या जाणीवेने, अनोळखी भावनेने आकाश ते शोधिते नवा. तुझ्या अंगणाची वाट आता नसे वही वाट, ओळखीच्या वाटेवरी सुख उभे घनदाट. हेलो, डॉल बोलतीये? हेलो हेलो, कोण बोलतच नाही. हेलो हेलो, माझा आवाज आवडला नाही का? स्टुपिड. हॅलो हॅलो.
हॅलो राज, कशाला फोन केलास? खूप आठवण येते तुझी. कशी आहेस साक्षी? खूप राग आलाय ना माझा. खूप वाईट वागलो ना मी तुझ्याशी. आय एम सॉरी साक्षी. राज, मी फोन ठेवते, कुणीतरी येईल. साक्षी प्लीज फोन ठेवू नकोस. खूप आठवण येते ग तुझी. बोल ना माझ्याशी. खूप एकटा पडलोय ग मी. नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आणि मी सगू शकते तुझ्याशिवाय? राज प्लीज माझं ऐक ना. साक्षी मी पोलिसांना सरेंडर होणार नाहीये. राज मला माहिती आहे तुला शिक्षा होईल, पण मी आधी तुला सांगितलंय की तू शिक्षा भोगून येईपर्यंत मी तुझी वाट बघायला तयार आहे. कारण त्यानंतरचं तुझं आयुष्य हे तुझ्या मालकीचं असणार आहे. पण आज जरी तू माझ्यावर प्रेम केलंस तरी राज तुझा तुझ्यावरच अधिकार नाहीये. हे तुला का कळत नाहीये? तुला कळत नाहीये साक्षी. हे बघ, माझा तुझ्या कायद्यावर विश्वास नाहीये. तू म्हणतेस तसं जर मी पोलिसांना सरेंडर केलं ना तर ते मला जिवंत सोडणार नाहीत. त्यापेक्षा तू जवळ जरी नसलीस तरी तुझी आठवण आली की मी तुला फोन तरी करू शकतो. आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि आमचा फोन जर पोलिसांनी टॅप केला असेल तर? पोलीस माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. तू सोडून या जगात कोणीही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून म्हणतो साक्षी, तूच माझ्याकडे निघून ये ना. ते शक्य नाहीये राज. का शक्य नाही साक्षी? प्रेम आहे ना तुझं माझ्यावर. मग तू कसला विचार करतेस? साक्षी, साक्षी मला तुझी गरज आहे. प्लीज ये ना इकडे. आपण आपलं एक नवीन जग तयार करू इकडे. तुला हवं तसं, तू म्हणशील तसं. प्लीज साक्षी. साक्षी, राज मी फोन ठेवते. काळजी घे स्वतःची. बाय. कुणाचा फोन होता? नाही, तू सांगण्याची काही गरज नाही. मला माहितीये त्या अतिरेकेचा होता ना. साक्षी, एवढं सगळं झाल्यानंतरही तुला लाज नाही वाटत त्याच्याशी बोलताना? स्वतः एकदा जेलमध्ये जाऊन आली, आता काय घरच्यांना पाठवण्याची तयारी करतेस? काकू, फोन त्याने केला होता. तू उचललास ना. यापुढे इथे फोन करू नकोस असं सांगून तुला फोन ठेवता नाही आला. त्याच्याशी गोड गोड बोलत बसलीस ते. साक्षी, तुला मी शेवटचं सांगते. एकदा तुझी जामिनावर सुटका झालीये. आता जर पुन्हा जेलमध्ये जायची वेळ आली तर तुझं हे प्रेम प्रकरण चाललंय ना, ते तुलाच महागात पडेल. हे काय, कुठे चाललात? साक्षी सोबत पोलीस स्टेशनला जातो. का म्हणजे? हे बरे आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर मुलांची हजेरी घ्यायची आणि घरी आल्यावर पुतणी हजेरी देणार म्हणून तिच्याबरोबर पोलीस स्टेशनला जायचं, हो ना? अभिलाषा, तू तुझं काम कर, आम्हाला आमचं काम करू दे. का? माझं बोलणं झोंबलं, पण त्या राजचा फोन येतो त्याचं तुम्हाला काहीच नाही वाटत? फोन? साक्षी, राजचा फोन आला होता. साक्षी. हो काका. घ्या, आता तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. तो जर हिला असाच फोन करत राहणार असेल तर हिने हजेरी देऊन काय उपयोग? एक दिवस तुम्हाला हिला कायमच पोलीस स्टेशनमध्ये सोडून यावं लागेल. तेव्हाच माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. साक्षी, हे कुठेतरी थांबायला हवं. एवढं सगळं घडल्यानंतरही तू जर का राजशी फोनवर बोलणार असशील तर तुझं चुकतंय असं नाही तुला वाटत का? तिचं चुकत असतानाही तिलाच काय विचारताय? अभिलाषा, मी बोलतोय ना तिच्याशी. हे असं, तिच्या जागी जर माझी श्रावणी असती तर केवढा आरडाओरडा केला असता. साक्षी, अभिलाषा बोलते हे जर खरं असेल
तर तुला राज बरोबरचं बोलणं थांबवायला हवं, नाहीतर आपण सगळेच अडचणीत येऊ. अहो असं कसं थांबवणार ती? तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर. ती त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. तुम्ही तिची अडचण समजून घ्या ना. हो ना साक्षी? काका आपल्याला उशीर होतो. साक्षी, काका आपण या विषयावर वाटेत बोलूया, आत्ता नको. रणवीर राजे, काय झालं साईमा? आम्ही ऐकले ते खरं आहे का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही आदित्य राजेंचं त्या देवयानी देशमुख बरोबर लग्न करून द्यायला तयार झाला? ती देवयानी देशमुख जिच्यामुळे या घरात एवढं रामायण घडलं, तिच्याबरोबर लग्न करून देण्याचा विचारच तुम्ही कसा करू शकता? साईमा, आम्ही तुमच्याकडे येऊन या विषयावर तुमच्याशी बोलणारच होतो. जे घडूच शकत नाही त्याबद्दल बोलण्याचा विचारच तुम्ही कसा करू शकता? साईमा, तुमचं नाराज होणं आम्ही समजू शकतो, पण आम्ही असं का करतो हे तर समजून घ्या. तुम्ही विक्रमादित्य आणि देवयानी यांच्या लग्नाबद्दल बोलणार असाल तर आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. हे लग्न झालेलं तुम्हाला आवडणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण हे सगळं आम्ही का घडवून आणलं हे तरी समजून घ्या. साईमा, राजे शिर्केंची अस्मिता आजपर्यंत तुम्ही जपत आलात आणि हाच वारसा आता आम्हाला पुढे चालवायचा आहे. आपण राजे असलो तरी फक्त नावाचे राजे आहोत. आजच्या लोकशाहीत ज्याच्या हाती सत्ता तो राजा. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून राजे व्हायचं. पण या निवडणुकीचा आणि या लग्नाचा संबंधच काय? मध्यंतरीच्या काळात राजे शिर्के आणि सामान्य जनता यांच्यात खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे आपण शाळेच्या जागी मॉल बांधण्याचा केलेला प्रयत्न आणि आदित्यराजेंनी देवयानीची केलेली फसवणूक. मला वाटतं जर आदित्यराजे आणि देवयानींचं लग्न झालं तर सामान्य जनता आपसुकच आपल्या जवळ येईल. आमच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कृपा करून आम्हाला परवानगी द्या, आम्ही तुम्हाला विनंती करतो. विक्रमादित्यांचं काय म्हणणं आहे? ते लग्नाला तयार आहेत साईमा. ते या लग्नाला तयार असले तरी आमची या लग्नाला परवानगी नाही. आणि रणवीर राजे, राज शिर्क्यांची अस्मिता सांभाळण्यासाठी तुम्ही हा जो मार्ग निवडलाय ना, यावरून आम्हाला तरी असं वाटतंय की तुमचा तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वासच उडालेला आहे, असंच समजायचं ना आम्ही? हो, नाहीतर तुम्ही त्या देवयानीची मदत घेतली नसती. हॅलो सर. हॅलो, या ना बसा. वाघेसाहेब, एक विचारायचं होतं. आमच्या साक्षीला अजून असं किती दिवस ते सही करायला यावं लागणार? जोपर्यंत राज पकडला जात नाही तोपर्यंत, किंवा पोलिसांच्या हातून तो मारला जात नाही तोपर्यंत. अहो, पण आमची साक्षी तर निर्दोष आहे ना. असं तुम्ही म्हणताय. तिची फक्त जामिनावर सुटका झाली आहे हे विसरताय तुम्ही. अजून तिची निर्दोष मुक्तता व्हायची आहे. पण जर तिची निर्दोष मुक्तता व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एक पर्याय आहे. कोणता? साक्षीनं पोलिसांना मदत करायची. साक्षी, पोलीस ऑफिसर व्हायचंय ना तुला? हो. असं गुन्हेगार म्हणून जर तुझ्या कपाळावर कायमचा शिक्का राहणार असेल तर तुझं पोलीस ऑफिसर बनण्याचं स्वप्न तर स्वप्नच राहील. आधी पिऊनची नोकरी सुद्धा तुला कोणी देणार नाही. साक्षी, जर तू आम्हाला मदत केलीस
तर तुझी निर्दोष सुटका होईलच. शिवाय त्या राजचा सुद्धा आमच्या हातून एन्काउंटर होणार नाही. लक्षात घे, काही दिवस शिक्षा भोगून तो सुद्धा तुझ्यासारखंच सामान्य आयुष्य जगू शकेल. पण मी तुम्हाला कशी काय मदत करू शकणार? करू शकशील. राज कुठे आहे ते आम्हाला सांग. मला नाही माहित. तुला माहिती आहे साक्षी, फक्त तुला आम्हाला ते सांगायचं नाहीये. वाघळे साहेब, मी खरंच सांगते मला नाही माहित राज कुठे आहे ते. मला जर माहित असतं तर मी स्वतःहून त्याचा ठाव ठिकाणा तुम्हाला सांगितलं असतं का? कारण मलाही असंच वाटतंय की राजचा एन्काउंटर होण्याऐवजी त्यांनी स्वतःहून तुम्हाला शरण द्यावं. हे बघा सर, तुमच्या दृष्टीने तरी राज गुन्हेगार असला ना तरी आज केवळ तो परिस्थितीमुळे. साक्षी, जन्मतःच कोणीही गुन्हेगार नसतो. प्रत्येकाची काही ना काहीतरी बॅक स्टोरी असते. पण आमच्या लेखी या बॅक स्टोरीला काहीही महत्व नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. आणि म्हणून राजला वाचवण्याची एक संधी आम्ही तुला देत आहोत. बोल, राज कुठे आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही माहित राज कुठे आहे ते. अजूनही तुझा त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे की नाही? वाघळे साहेब, माझं बोलणं तुम्हाला. तो तुला फोन करतो? हो, काल रात्रीच त्यांनी साक्षीला फोन केला होता. साक्षी, काल रात्री त्याचा फोन आला होता, हे खरं आहे का? हो. काय म्हणाला? कुठून बोलत होता तो? काही विशेष नाही बोलला. कुठून बोलत होता हे त्यांनी मला सांगितलं नाही. त्याने तुला फोन करायचं कारण? तुम्ही देवयानीशी लग्न करण्याची परवानगी मागायला आला असाल तर तो विषय आम्ही तेव्हा संपवलाय. साईमा, आम्ही तिच्याशी लग्न करायला तयार आहोत. मग तुम्ही का परवानगी देत नाही आहात? आम्हाला तर एक वेगळाच संशय यायला लागलाय. विक्रमादित्य, असं तर नाही ना की तुमचं देवयानीवर खरंच प्रेम आहे आणि आम्ही लग्नाला परवानगी देणार नाही म्हणून रणवीर राजांच्या राजकीय भवितव्याचं कारण पुढे करताय?